सुमन नावाची एक साधी, शांत स्वभावाची गृहिणी. तिचं आयुष्य म्हणजे तिचं घर, तिचा नवरा आणि तिची 2 लहान मुलं. नवरा राजेश नेहमी कामात व्यस्त. ऑफिस, फोन, मीटिंग त्याला वेळच नसायचा. सुमन मात्र पहाटेपासून रात्रीपर्यंत घरासाठी झटत राहायची. मुलांची शाळा, नवऱ्याचा डबा, घरातील सगळी कामे, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र तिचं पूर्ण दुर्लक्ष असायचं. कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, पण ती स्वतःलाच म्हणायची, मी आजारी पडायला वेळ नाही. माझ्याशिवाय हे घर कसं चालेल? एकदा तिच्या मनात विचार आला, मी नसेल तर काय होईल? पण लगेच ती स्वतःला थांबवायची, नाही, माझ्याशिवाय सगळं थांबेल. पण आयुष्याला काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस अचानक सुमनची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण वेळ निघून गेली होती. सुमन या जगातून निघून गेली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजेश हादरला. मुले आईसाठी रडत होती. काही दिवस घरात शांतता, अश्रू आणि आठवणीचं सावट होतं. पण दिवस जात गेले. हळूहळू घर पुन्हा पूर्वीसारखं चालू लागलं. राजेशने घरासाठी एक नोकराणी ठेवली. ती सगळं काम करू लागली. मुले शाळेत, राजेश ऑफिसमध्ये, सगळं पुन्हा सुरळीत झालं. सुमनचं नाव मात्र हळूहळू कमी होत गेलं. तिच्या आठवणी फोटोपुरत्या मर्यादित राहिल्या. एक दिवस मुलाने विचारले, बाबा, आई असती तर काय केलं असतं? राजेश काही क्षण गप्प राहिला. पण मग तोही विषय बदलून टाकला आणि सुमनचे ते एक वाक्य खरं ठरलं. मी नसेल तर काय होईल? उत्तर स्पष्ट होतं. काहीच थांबत नाही. आयुष्य पुढे चालतच राहतं. स्त्रीने स्वतःसाठी जगणं ही तितकंच महत्वाचं आहे. कारण ती नसली तरी जग थांबत नाही. पण तिच्यासाठी जगणे तिनेच थांबवलेलं असतं.